परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन. शीर्षक आहे श्रीकृष्णांचे चरणकमळ हे खरे आश्रयस्थान आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. Dear Lord, you are omniscient, and therefore you know very well why we have come to take shelter at your lotus feet. हे भगवन, तुम्ही सर्वज्ञ आहात, म्हणून आम्ही तुमच्या चरणकमळांना शरण आलो आहोत. हे तुम्ही उत्तम रीतीने जाणता. तुमच्या चरणकमळाच्या छायेमुळे आम्ही सर्व प्रकारच्या भौतिक अशांतीपासून मुक्त होतो. तुम्ही सर्वोच्च आध्यात्मिक गुरु आहात आणि सर्वज्ञ आहात, म्हणून उपदेश प्राप्ती करण्यासाठी आम्ही तुमच्या चरणकमळाचा आश्रय घेतलेला आहे. कृपया आम्हाला या सद्य त्रस्त परिस्थितीतून मुक्त करा. तुमचे चरणकमळ पूर्णतः समर्पण करणाऱ्या भक्तांचे एकमात्र आश्रयस्थान आहेत आणि या भौतिक जगातले तापांचे शमन करणारे एकमेव साधन आहे. AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांद्वारे तात्पर्य. मनुष्याने केवळ भगवंताच्या चरणकमळांच्या छायेचा आश्रय स्वीकारला पाहिजे. एखाद्या विशाल वृक्षाच्या छायेखाली आलेल्या मनुष्याचे प्रखर सूर्यप्रकाशाच्या तापापासून त्वरित निवारण होते. तद्वतच भगवंतांच्या चरणछायेखाली आलेल्या मनुष्याचे सर्व भौतिक ताप त्वरितच शांत होतात. अशा मनुष्याला स्वतःच्या दुःख निवृत्तीसाठी भगवंतांकडे निराळी याचना करावी लागत नाही. तो आपोआपच क्लेशमुक्त होतो. म्हणून बद्ध जीवाने एकमात्र लक्ष्य भगवंतांच्या चरणकमळाची प्राप्ती हेच असले पाहिजे. बद्ध जीव भौतिक जगात निवास करीत असल्यामुळे विविध प्रकारच्या क्लेशांनी त्रस्त झालेला असतो. जेव्हा तो भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय स्वीकारतो तेव्हाच त्याची या त्रासातून सुटका होऊ शकते. आज आपण भागवतमधून वाचतोय. 6वा स्कंध 9वा अध्याय. शीर्षक आहे असुर वृत्रासुराचा आविर्भाव. श्लोक संख्या 43. त्वष्टाचा मुलगा वृत्रा ने देवतांच्या आयुष्यात कहर माजवला होता, हाहाकार माजवला होता. त्याची शक्ती अविश्वसनीय होती. देवता ज्यांच्याकडे लाखो पटीने जास्त शक्ती, ऐश्वर्य, सौंदर्य, ज्ञान जे कुणा मनुष्याला प्राप्त करणे शक्य नव्हते, आणि लोक अथक परिश्रम करतात हे वैभव प्राप्त करण्यासाठी, या कल्पनेने की या सगळ्या गोष्टी त्यांना आश्रय देतील. मूलतः प्रत्येकजण आश्रय शोधतोय. 2 प्राथमिक आकांक्षा आहेत, आनंद आणि सुख. आणि तुम्हाला आश्रय मिळाल्याशिवाय सुख मिळू शकत नाही. आश्रयाशिवाय जे पण काही आपल्याला सुख देत आहे ते एका कमळाच्या पानावरील थेंबाप्रमाणे आहे, जे कधी पण आपल्याकडून हिरावून घेतल्या जाऊ शकते. लोक त्यांची तब्येत चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतात, शक्तिशाली बनण्याचा, श्रीमंत बनण्याचा, ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करतात, कारण त्यांना आश्रय हवा असतो. शारीरिक तसेच भावनिक आश्रय. शारीरिक आश्रय म्हणजे आपल्या जीवनाचा निर्वाह करायचा असतो आणि इंद्रिय तृप्तींसाठी सुविधा पाहिजे. भावनिक आश्रय म्हणजे आपला मिथ्या अहंकार, ज्याला कुणावर प्रेम करायचे असते व कुणी त्याला प्रेम करणारे हवे असते. बद्ध आत्म्याला कुणी आदर द्यायला हवा, सन्मान द्यायला हवा. काय आहे ही आदर सन्मानाची इच्छा? हा केवळ विकृत विपर्यस्त मार्ग आहे प्रेम शोधण्याचा प्रयत्न करण्याचा. कोणीतरी आपल्याला प्रेम करावे अशी इच्छा करणे. पण मिथ्या अहंकार त्याचा विपर्यास्त करतो, या कल्पनेत की आदर, सन्मान, वाहवा मिळाली तर आपल्याला त्या प्रेमाचा अनुभव होईल. जेवढ्या प्रमाणात आपल्याला खरे प्रेम मिळाले नाही तर आपल्याला त्या गोष्टींची गरज भासेल. नम्रता हे नैसर्गिक लक्षण आहे त्याचे, जो भगवंतांना प्रेम करतो. जर तुम्ही खरंच भगवंतांना प्रेम करताय आणि भगवंत तुम्हाला प्रेम करतायत याची तुम्हाला जाणीव असेल तर तुम्हाला या गोष्टींची गरज भासणार नाही. तुम्ही त्या गोष्टींची इच्छा करणार नाही. अमानीनं मान देणं.
तुम्ही दुसऱ्यांना आदर द्याल आणि स्वतःसाठी आदराची अपेक्षा नाही ठेवणार. ही प्रक्रिया नव्हे तर हे त्याचे लक्षण आहे ज्याने जीवनाचे उद्देश मिळवलेला आहे. आपल्या अंतःकरणातल्या रिक्तपणामुळे आपल्याला या गोष्टींची गरज भासते. जर कुणाला परिपूर्णता मिळाली आहे तर कुणी प्रशंसा करो की कुणी दोष देव याने काही फरक पडत नाही, कारण आपण भगवंतांचे प्रेम अनुभवतोय. हो, देवता आश्रय शोधत होते, अगदी जसे आपण आश्रय शोधतोय. आपण कोणीही असू दे या भौतिक जगात. उच्च लोकांपासून खालच्या लोकांपर्यंत मूलतः हे भौतिक जगत आपल्याला आश्रय प्रदान करत नाही. म्हणून हे जगत दुःखालय आहे, जे अटळ आहे. दुःखालयम अशाश्वतम. सर्व काही अस्थायी आहे आणि मृत्यू अटळ आहे. तर आपले आश्रयस्थान काय आहे? इंद्रांच्या गंभीर चुकीमुळे वृत्रासुराला त्वष्टाने निर्माण केले होते, ज्या चुकीने भीती निर्माण केली होती. कृपा करून समजून घ्या की इंद्र काही एखाद्या विदूषकासारखा मूर्ख व्यक्ती नाही. तो अतिशय बुद्धिमान आहे. ते बृहस्पतीचे शिष्य आहेत. त्यांना आपल्यापैकी कुणापेक्षाही अधिक शास्त्राचे ज्ञान आहे. तुम्ही देवतांच्या राजाच्या बुद्धिमत्तेची कल्पना करू शकत नाही. आपल्या तुलनेत त्यांची बुद्धी काय असेल, त्यांचा बुद्ध्यांक काय असेल. आपल्या तुलनेत ते खूप हुशार होते. त्यांना शास्त्रांचे ज्ञान होते. जेव्हा ते यज्ञ करीत तर विष्णू भगवान प्रत्यक्ष अवतरित व्हायचे. वेदामध्ये लोक यज्ञ करतात ते इंद्र अवतरित व्हावे म्हणून, आणि जेव्हा इंद्र यज्ञ करतात तर विष्णू भगवान प्रत्यक्ष अवतरित होतात. अशा प्रकारे की सगळेजण बघू शकतील. इंद्र खूप शक्तिशाली आहे आणि त्यांच्यासाठी अधिकार पद असणे जे त्यांच्याजवळ आहे त्यासाठी ते अत्यंत पात्र, अत्यंत योग्य आहेत. हे असे नाही की राजकारण केल्यामुळे त्यांना देवताच्या राजाचे पद मिळाले आहे. त्यांच्या गेल्या जन्मीच्या कर्मांमुळे आणि त्यांची या जन्मातील योग्यतेमुळे स्वयं भगवंत ब्रह्मांद्वारे त्यांना ते पद देतात. त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर ते त्या पदावर असतात. त्यांना निवडून यायचे नसते. त्यांना काही त्यांच्या निवडणुकीसाठी पैसे जमा करावे लागत नाही. त्यांच्यासाठी जाहिरातीसाठी त्यांना एकही भाषण द्यावे लागत नाही. ते त्या पदावर पूर्ण आयुष्यभर असतात. का? केवळ एका कारणासाठी, त्यांच्या योग्यतेमुळे. ते अतिशय पात्र आणि योग्य व्यक्ती आहेत. पण समस्या काय आहे? जेव्हा तुमच्याजवळ इतकी शक्ती, इतके ऐश्वर्य आणि इतके ज्ञान आहे, तेथे नैसर्गिकरित्या अनेक अडथळे येतात. जितके जास्त तुमच्याजवळ आहे तितके जास्त लोक तुमचा मत्सर करतात. कोणता असुरांचा गुण हा आपण वाचतो. असुर समाज हा नेहमी इंद्राचा मत्सर करतो. हो, चांगले लोक मत्सरी नसतात. देवता इंद्रांचा मत्सर करीत नव्हते असे आपण वाचलेले नाही, कारण ते भक्त आहेत. भक्तांनी मत्सरी असू नये. खरं तर श्रीकृष्ण सांगतात की जो मनुष्य मत्सरी नाही तो त्यांना समजू शकतो. पण असुर, कारण ते श्रीकृष्णांशिवाय आहेत, ते नेहमी मत्सराने पूर्ण असतात. इतिहासात सगळ्यात जास्त कुणाचा मत्सर केला जातो तर इंद्राचा, कारण त्यांना जे हवे ते इंद्राजवळ आहे. त्यांच्याजवळ भौतिक जगतात इतकी शक्ती आहे आणि मोठे पद आहे आणि आनंद उपभोगण्याच्या कितीतरी सुविधा त्यांच्याजवळ आहे. इंद्र अतिशय प्रगत व्यक्ती आहे आणि ते भक्त आहेत, कर्ममिश्र भक्त. ते श्रीकृष्णांची सेवा करतात, पण त्यांना त्यांच्या भक्तिमय सेवेमुळे मिळणाऱ्या सोयी सवलतींचा उपभोग घ्यायचा आहे. श्रीकृष्णांना आनंद देताना श्रीकृष्णांची सेवा केल्याने मिळणाऱ्या सोयी सवलतीमुळे मोहित झाल्याने इंद्र बांधल्या जातात आणि वेळोवेळी भ्रमित होतात आणि त्यामुळे गंभीर चुका करतात. जसे आपण या कथेत बघतो, जे आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे आणि खोलवर विचार करण्यासारखे आहे. इंद्राने कशा प्रकारे चूक केली
विश्वरूप हे शक्तिशाली व्यक्तिमत्व आहे, एक ब्राह्मण आहेत. इंद्राच्या अपराधामुळे दुर्लक्ष करण्याचा अपराध, ते स्वतःच्या पत्नीबरोबर सिंहासनावर इतरांनी केलेल्या पूजेचा तो इतका आनंद उपभोगत होते की त्यांचे गुरु सभेत आले याची दखलसुद्धा त्यांनी घेतली नाही. सेकंदानंतर त्यांनी केलेली चूक लक्षात आली. त्या सेकंदात त्यांचे दैव बदलले. त्यांनी खूप गंभीर चूक केली होती. ज्याला जास्त दिल्या जाते त्याच्याकडून जास्त अपेक्षा केली जाते. जर आपण विचार केला की शारीरिक स्तरावर किती लहान चूक होती ती. ते तिथे सिंहासनावर बसले होते. ते सिंहासनावर बसून सगळ्यांच्या पूजेचा स्वीकार करत होते. जी त्यांची सेवा होती. ते राजा आहेत आणि त्यांचे गुरु सभेत आले. तेथे काही विशेष घोषणा करण्यात आली नव्हती त्यांच्या गुरूंच्या आगमनाची. त्यांचे गुरु शांतपणे आले. ते गर्दीच्या मागे होते. हे इंद्राने त्यांना बघितले, पण ते सिंहासनावर बसून जे करत होते ते करत राहिले. इतरांनी केलेली पूजा स्वीकारत राहिले. ती सेवा करीत राहिले. त्यांच्या गुरूंना त्यांची मानसिकता, मनोरचना कळली. त्यांची मनोरचना ही होती की ते त्यांच्या पदाचे सुख उपभोगत होते आणि ते स्वतः विचार करीत होते की ते किती महान आहेत की त्यांना त्यांच्या वरिष्ठांना आदर द्यायची गरज नाही. त्यांच्या गुरूंना कळले की याचे पतन होणार आहे. इंद्र सगळे ऐश्वर्य गमावून बसणार आहे या अपराधामुळे. बृहस्पती निघून गेले आणि सेकंदानंतर इंद्राला त्याने केलेली मोठी चूक कळली आणि ते बृहस्पतींना शोधत होते सगळीकडे. पण बृहस्पती निघून गेले होते. खूप उशीर झाला होता. भगवंत आपल्या हृदयात आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांची सगळी शक्ती गमावली. असुर देखील अत्यंत बुद्धिमान असतात. त्यांनी त्यांच्या गुरूंना आदर सन्मान देण्यासाठी गुरूंची विशेष पूजा केली आणि त्यांना शक्ती मिळाली. त्यांनी देवतांवर आक्रमण केले आणि सगळे देवता पळून गेले. त्यांच्याकडे असुरांचा सामना करण्याची शक्ती नव्हती. केवळ काही सेकंदाचे दुर्लक्ष आणि इंद्र सगळे गमावून बसले. ही कथा का बरं श्रीमद भागवतममध्ये आहे? प्रत्येक भक्ताला, तो भक्त वरिष्ठ भक्त असू दे किंवा ज्याने भक्तीची नुकतीच सुरुवात केलेली नवशिक्या भक्त असू दे, त्यांना हे शिकवायला की सेकंदाचे पण दुर्लक्ष नको. तो सेकंद तुमचे भौतिक जीवन असू शकते किंवा आध्यात्मिक जीवन असू शकते. संपूर्ण जगाचे हे स्वरूप आहे. आपल्याला माहीत आहे की जे भक्त कार चालवतात, एक सेकंदासाठी त्यांना झोप लागली तर ते आणि कारमधले सगळेजण मृत्युमुखी पडतात. किती वेळा हे घडले असेल? कितीतरी वेळा आपल्या हरे कृष्ण आंदोलनात लोक मृत्युमुखी पडतात किंवा त्यांना भयानक इजा दुखापत होते एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे. कार चालवता चालवता हसण्याची गोष्ट नाही, हे खूप दुःखदायक आहे. अशा कितीतरी घटना आहेत. मला आठवते, एक भक्त माताजी स्वयंपाक करीत होत्या. मी त्यांच्या घराजवळून गेलो. त्यांनी खिडकीतून बघितले मी तेथून जात आहे आणि जेव्हा मी परत आलो तर बघतो की पूर्ण घराला आग लागली आहे. त्या माताजी 2 मिनिटांसाठी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि एक पडदा हवेनी हलत होता आणि चुकून तो पडदा भांड्याखाली असलेल्या विस्तवाला लागला आणि काही मिनिटात संपूर्ण घराला आग लागली. कोणी ती आग विझवू शकले नाही. घर जळत होते. 2 तास जळत होते. अग्निशमन दल आला. त्यांनी घरावर पाण्याचे फवारे मारले पण आग विझवू शकले नाही. तासनतास घर जळत होते आणि शेवटी घराचे केवळ अवशेष काळ्या कोळशासारखे राहिले. केवळ काही सेकंदाचे दुर्लक्ष. ही जगाची रीत आहे. आपण बघतो भक्त रस्त्याने चालत असतात. क्षणाचे दुर्लक्ष, उजवीकडे डावीकडे न बघता चालत असतात आणि रिक्षा किंवा ट्रक त्यांना उडवतो. त्यांचे पाय तुटतात, त्यांच्या पाठीला इजा होते. एक भक्त बसमध्ये बसले होते. काही क्षणांसाठी त्यांनी हात बसमधून बाहेर काढला आणि ट्रक येत होता तर त्यांचा हात कापला गेला. पूर्ण आयुष्यभर अपंगत्व आलं त्यांना. पूर्ण आयुष्याचे अपंगत्व. का?
केवळ एका क्षणाचे दुर्लक्ष, ते शारीरिक स्तरावर, आध्यात्मिक स्तरावर हेच तत्त्व या भौतिक जगात कार्यरत असते. आपण जप करताना दुर्लक्ष करतो. आपण श्रीमद भागवतमचा अभ्यास करताना दुर्लक्ष करतो. दैवाने आपले पतन होणारच, केवळ वेळेचा प्रश्न असतो. कदाचित होईल किंवा नाही होणार असे नाही, केवळ वेळेचा प्रश्न असतो. आपल्या आयुष्यात कितीतरी गोष्टी येतात ज्या आपल्याला श्रीकृष्णांपासून दूर नेतात. भक्तीतला आपला रस संपतो. आपण वैष्णवांना आदर सन्मान द्यायचे दुर्लक्ष करतो. वैष्णव अपराध करण्याबद्दल काय बोलावे? वैष्णव अपराध करणे हे दुर्लक्षच आहे. हा हरिनामाप्रती पहिला अपराध आहे. एक संन्यासी एक दिवस सांगत होते की एक खरा नियम काय आहे हरिनाम जप करताना, तो म्हणजे या 10 नाम अपराधांपासून सुरक्षा करणे. प्रथम नाम अपराध आहे दुसऱ्यांप्रती अपराध करणे. चैतन्य महाप्रभू दोन्ही हात उचलतात आणि सांगतात आणि घोषणा करतात, केवळ दुसऱ्यांप्रती अपराध करू नका आणि हरिनाम जप करा, मी तुम्हाला भगवत धामात परत नेईल. हे एवढेच, आपल्याला बस एवढेच करायचे आहे. दुसऱ्यांप्रती अपराध नाही करायचा आणि हरिनाम जप करायचा. पण मिथ्या अहंकार बुद्धीला प्रभावित करतो आणि बुद्धी मनाला प्रभावित करते आणि मन बोलण्याच्या शक्तीला आणि कृतीला प्रभावित करते आणि आपण बचाव करतो, पुन्हा पुन्हा बचाव करतो की का बरं अपराध करणे खरंच अपराध करणे नाही. आपण काळजी घेतलीच पाहिजे. तर इंद्र आणि देवता ब्रह्माजींकडे गेले. ब्रह्माजींनी त्यांना रागावले की तुम्ही हा मूर्खपणा का केला? तुम्ही गुरु बृहस्पतींना आदर सन्मान देण्याकडे दुर्लक्ष का केले? आता बघा काय होईल. विश्वरूपकडे जा. पण ब्रह्माजींनी त्यांना चेतावणी दिली की विश्वरूप देवता किंवा असुरांकडे पण झुकू शकतो. ते खूप निष्पक्ष आहेत. त्यांचा या राजकारणी पक्षाशी किंवा त्या राजकारणी पक्षाशी संबंध नाही. ही जात किंवा ती जात, ते सगळ्यांचे मित्र होते आणि त्यांचे नातेवाईक दोन्ही बाजूंनी होते. त्यामुळे हे महत्त्वाचे होते की ते निपक्ष होते. तर त्यांनी यज्ञ केला आणि नारायण कवच देवतांना दिले, ज्यामुळे त्यांना संरक्षण आणि शक्ती प्राप्त झाली की ज्यामुळे ते असुरांवर विजय प्राप्त करू शकले असते. काय आहे नारायण कवच? केवळ नेहमी प्रत्येक क्षणी नारायणांचे स्मरण करणे हेच नारायण कवच होते. संपूर्ण शरीराचे रक्षण नारायण स्मरणाने करायचे. नारायण भगवानला प्रार्थना करणे, नारायण भगवानांच्या नामाचा जप करणे, प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वर नारायणांचे स्मरण करणे, ते कवच होते. ते विश्वरूपच्या मदतीने ते सगळे मिळवणार होते जे त्यांच्याजवळ होते. आणि इंद्राने ऐकले की विश्वरूप काही आहुती असुरांच्या नावाने टाकत आहेत, त्यांच्याप्रती दयाभावनेने. पुन्हा एक क्षण. काय झाले त्या क्षणात? जेव्हा तुम्ही काही गोष्टींशी आसक्त असता आणि जेव्हा त्या आसक्तींना धोका निर्माण होतो तर क्रोध येतो. श्रीकृष्ण गीतेत सांगतात, जेव्हा आपण इंद्रियांच्या विषयावर विचार करतो आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीमुळे वासना निर्माण होते आणि जेव्हा कामवासनेची पूर्ती होत नाही तर क्रोध निर्माण होतो. जेव्हा तेथे क्रोध असतो तर स्मृतीचा नाश होतो. स्मृतीचा नाश झाला तर बुद्धी जाते. बुद्धी नाश झाली तर आपण घृणास्पद कार्य करतो आणि आपले पतन होते भौतिक जगतात. नेमके हेच इंद्रासोबत झाले. त्या क्षणाला इंद्र इतके क्रोधित झाले की त्यांनी विश्वरूपचा शिरच्छेद केला. हे कसे झाले? इतके बुद्धिमान, ज्ञानी, उदात्त इंद्रांनी अशी चूक केली? हा या जगाचा गुणधर्म आहे. आपल्या चुकांची काय किंमत असते ते वेळ उलगडेल तर पुन्हा ते एका भयंकर परिस्थितीत होते. आणि या चुकीचा परिणाम काय झाला तर वृत्रासूर, इंद्राच्या दुर्लक्ष आणि हेळसांडमुळे एक असुर निर्माण झाला. आणि दररोज आपण आपले वृत्रासूर निर्माण करीत आहोत. हो, दुर्लक्ष करून, अपराध करून, चुका करून यातून असुर निर्माण होतात आपल्याला नष्ट करायला. कदाचित नव्हे तर नक्कीच.
कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही जे काही कराल त्याला प्रतिक्रिया असणारच. एक प्रकारे या जगात सगळेजण स्वतःचे वृत्रासूर निर्माण करीत आहेत त्यांचा नाश करण्यासाठी. ते कर्म आहे. आणि आध्यात्मिक जीवन अधिक गंभीर आहे. तर हो, वृत्रासूर हा इंद्राच्या मूर्खपणाचा परिणाम आहे. एक महान भक्त ज्यांनी अतिशय गंभीर चूक केली आणि ते निस्सहाय्य होते, त्यांच्याकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या अपराधाच्या परिणामापासून बचाव करण्यासाठी एकही मार्ग नव्हता. हे त्यांच्या शक्ती पलीकडचे होते आणि हे सत्य होते. जेव्हा तुम्ही भक्तांप्रती अपराध करता तर या तिन्ही जगात अशी शक्ती नाही जी तुम्हाला वाचवू शकेल. तुम्हाला कदाचित असे वाटेल त्यापासून तुमची सुटका होत आहे आणि ते दंड आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनात त्या अपराधाचा स्वीकार करीत नाही तर ते गंभीर दंड आहे. आपण असे बघितले पाहिजे की ते बघतात कुणी अपराध करीत आहे, अनेक अपराध करीत आहेत. त्यांना कुष्ठरोग होत नाही आहे, त्यांना कॉलरा होत नाही आहे, त्यांच्याजवळ संपत्ती आहे, त्यांच्याजवळ प्रसिद्धी आहे, त्यांच्याजवळ त्यांचे पद आहे. का श्रीकृष्ण त्यांना आशीर्वाद देत आहेत का? जर खरंच आपल्याला तत्त्वज्ञान कळले तर जेव्हा आपण बघतो की कुणी अपराध करीत आहेत आणि ते खरंच त्यासाठी त्यांना दंड मिळत नाही आहे, ते दुःख भोगत नाही आहेत, आपल्याला त्या व्यक्तीसाठी वाईट वाटले पाहिजे. जर कोणी अपराध करतो आणि ते खरंच त्यासाठी दुःख भोगत आहेत तर आपण हे समजले पाहिजे की त्यांच्यावर थोडी कृपा आहे. पण जर ते दुःख भोगत नाही आहेत आणि ते वर्षानुवर्षे परत ते अपराध करीत आहेत तर त्याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की श्रीकृष्ण त्या व्यक्तीचा तिरस्कार करीत आहेत, की श्रीकृष्ण त्यांच्या अपराधांच्या प्रतिक्रिया त्यांना प्राप्त होण्यास विलंब करतात आणि त्या विलंबामुळे श्रीकृष्ण त्या व्यक्तीला आणखीन अपराध करू देतात आणि त्यांना त्या प्रत्येक अपराधाची किंमत मोजावी लागते, कोणत्याही अपवादाशिवाय. अशी मुळीच शक्यता नाही की असा एकही अपराध नाही जो पलटून आपल्यावर येणार नाही, ज्याच्यासाठी आपल्याला दुःख भोगावे लागणार नाही. इंग्रजी भाषेत एक संकल्पना आहे की त्याला त्याची कब्र खणू द्या. काय अर्थ आहे याचा? स्वतःची कब्र स्वतः खणणे. तुम्हाला सगळ्या चुका करू देणे, मी मध्ये येणार नाही. तुम्ही केवळ प्रत्येक वेळी तुम्ही चूक करत आहात म्हणजे तुम्ही अधिक खोल खणत आहात. तर हे सत्य आहे. जेव्हा व्यक्ती श्रीकृष्णांपासून इतका दूर जातो आणि जेव्हा श्रीकृष्ण त्या व्यक्तीचा इतका तिरस्कार करतात की श्रीकृष्ण त्या व्यक्तीला त्याच्या अपराधाच्या प्रतिक्रिया प्रदान करण्यात विलंब करतात, कदाचित दीर्घ काळासाठी तो विलंब असेल, केवळ त्या व्यक्तीला आणखीन अपराध करू देतात. अपराध करून दरवेळी मला या अपराधाचा परिणाम लागू होणार नाही असे समजतो. मला केवळ अपराधाचा परिणाम लागूच होणार नाही, मला प्रसिद्धी मिळेल. माझ्या अपराधांद्वारे मला अधिकाधिक शक्ती मिळत आहे आणि मला अधिक प्रतिष्ठा मिळते आणि मला जे हवे ते सर्व काही मला अधिक मिळत आहे. आपण जर बघितले की हे घडत आहे तर श्रीकृष्ण त्या व्यक्तीला कठोर दंड देतील, कारण ते सगळे अपराधाचे परिणाम त्या व्यक्तीवर येतील. ते या आयुष्यात येईल आणि ते कदाचित पुढच्या जन्मी येईल. त्या व्यक्तीला एकूण एक अपराधाची भरपाई करावी लागेल. ती व्यक्ती मोडकळून पडणार आहे. तर जर तुम्ही अपराध केला तर ती खरंच विशेष कृपा असेल जर तुम्ही लगेच कोसळाल तर, कारण त्यामुळे तुम्ही धडा शिकाल. कमीत कमी ही आशा आहे की तुम्ही तुमचा धडा शिकाल. मला या बाबतीत दक्षता बाळगावी लागेल. जेव्हा काहीच होत नाही तर तुम्ही दक्षता घेत नाही आहात आणि जमा करताय. तर कधीच असा विचार करू नका जेव्हा तुम्ही कोणाला बघाल जो निंदा करीत आहे किंवा अपराध करीत आहे आणि त्याच्यासोबत सगळे चांगले होत आहे. कधीच असा विचार करू नका की त्यांना अपराधाचा परिणाम लागू होणार नाही. ते अपराध न करणे नव्हे, अपराध करणे इतके वाईट नाही. त्याऐवजी तुम्ही असा विचार केला पाहिजे की श्रीकृष्ण त्यांचा इतका तिरस्कार करतात की श्रीकृष्ण काहीच करत नाही आहेत, त्यामुळे ती व्यक्ती सगळे केवळ कोसळायच्या आधी जमा करत आहे. जास्तीत जास्त अपराध याचा अर्थ समजतोय का? हे आपले तत्त्वज्ञान आहे. तर इंद्र ते खूप महान भक्त आहेत.
जसे त्यांनी अपराध केला तेथे जराही विलंब झाला नाही. लगेच वृत्रासूर आला किंवा राक्षसांनी आक्रमण केले आणि इंद्राला त्याचे सर्वस्व गमवावे लागले. कारण इंद्र एक चांगले भक्त आहेत. त्यामुळे श्रीकृष्ण जेव्हा दरवेळेस इंद्र चूक करतात तर श्रीकृष्ण लगेचच त्यांना अपराधाची प्रतिक्रिया परिणाम दाखवतात. तर नंतर वृत्रासूर तो राक्षस होता. तो असा राक्षस होता की इंद्र त्याच्या वज्राने, ज्या वज्राला सगळेजण घाबरतात, त्या वज्राने इंद्र त्या वृत्रासुराचे काहीच बिघडवू शकले नाही. त्यानंतर या कथेत आपण बघतो की इंद्र त्यांचा वज्र वृत्रासुरावर फेकतात आणि तो वज्र वृत्रासुरासाठी एका माशीसारखा आहे. वृत्रासुराने अगदी सहजपणे तो वज्र इंद्राकडे परत फेकला. तो वज्र जो मोठमोठ्या पर्वतांचा चुरा करू शकतो, जे इंद्राचे एकमेव द्वितीय शस्त्र आहे, इंद्राचा कसा अपमान होतो. वृत्रासुरासाठी ते वज्र म्हणजे झाडावरून पडणाऱ्या लहान पानासारखे आहे. बस एवढेच, इतके क्षुल्लक आहे. म्हणून ते पळत पळत परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांकडे जातात. कारण ते एवढे प्रचंड संकट आहे, कारण सर्व देवता इतके असहाय्य आहेत. हा श्लोक देवता विष्णू भगवानांना ही प्रार्थना करीत आहेत. ते विचारी होते. चित्तवेधक आहे की विचारी होण्यासाठी काय लागते? सत्य समजावे लागते. सत्य हे आहे की भगवंतांशिवाय दुसरे आश्रयस्थान नाही. आध्यात्मिक जगतात आणि भौतिक जगतात हे शाश्वत सत्य आहे, सर्वव्यापी आहे. भगवंतांशिवाय दुसरे आश्रयस्थान नाही. आध्यात्मिक जगत हे आनंदी सुखी जगत आहे, कारण तेथे प्रत्येकजण प्रत्येक क्षणाला भगवंतांचा आश्रय घेतात. आध्यात्मिक जगतात एकही क्षण भगवंतांचा आश्रय घेतल्याशिवाय व्यतीत होत नाही. जर एक क्षण जरी तुम्ही भगवंतांचा आश्रय घेतला नाही तर तुम्ही तेथे राहूच शकत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. ते आध्यात्मिक जगत आहे. भौतिक जगात दुर्दैवाने लोक अक्षरशः सगळीकडे आश्रयस्थान शोधत आहेत. भौतिकवादी लोक राजकारण्यांचा आश्रय घेत आहेत, त्यांच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा आश्रय घेत आहेत, त्यांच्या संपत्तीचा किंवा त्यांच्या स्वतःच्या क्षमतेचा. ते चित्रपट आणि टेलिव्हिजनचा आश्रय घेत आहेत. ते परोपकारसारख्या कृत्यांचा आश्रय घेतात. प्रत्येकजण कुठेतरी आश्रय शोधतोय, कारण येथे एकही आश्रय नाही. भक्त समजतात की आपण श्रीकृष्णांचा आश्रय घेतलाच पाहिजे. पण भक्त असूनसुद्धा माया खूप शक्तिशाली आहे. कशा प्रकारे ती आपल्या खऱ्या उद्देशापासून, खऱ्या ध्येयापासून ती आपले लक्ष वेधून घेते. जोपर्यंत आपल्याजवळ अतिशय प्रबळ भक्तांचा संघ नसेल आणि चांगली साधना नसेल आणि आपण काळजीपूर्वक हे ऐकत नसू की या भौतिक जगताचे काय सत्य आहे, तर आपण भक्त असू तरीसुद्धा माया इतकी शक्तिशाली आहे की ते दुसरीकडे आश्रय शोधू लागतात. या भौतिक जगात लोक दुःख भोगत आहेत आणि नंतर ते भक्तांना भेटतात. त्यांना प्रभुपादांचे ग्रंथ मिळतात आणि त्यांना समजते की श्रीकृष्ण माझे एकमेव आश्रय आहेत. बरेचदा नवीन भक्त खूप उत्साही असतात आणि श्रीकृष्णांचा आश्रय घ्यायला दक्ष असतात, कारण त्यांना माहीत असते की मायेने होरपळणे काय असते. त्यांना काहीतरी हवे असते. याचा अर्थ कृष्ण भावनामृत हे तात्विक, व्यावहारिक आहे आणि शास्त्रीय दृष्टीने योग्य आहे. बहुतेक करून नवीन भक्तांना ही समस्या येत नाही. ते त्या बाबतीत जास्त काळजी घेतात. ते अपराध करायला घाबरतात. बहुतेक करून नवीन भक्त इंद्रिय तृप्ती करायला घाबरतात आणि आश्रय घेऊ इच्छितात. पण काय होते, काही वर्षानंतर आपण परिचित झालेलो असतो तर कृष्ण भावनामृत नित्यक्रम होते. आपल्या जीवनाचा तो नित्यक्रम होतो. सकाळी उठणे, हरिनाम जप करणे, आपण भागवतम क्लासला येतो आणि 4 नियमांचे पालन करतो. जी काही आपली सेवा आहे ती करतो. पण आपल्या अंतःकरणात आपण कदाचित ते आकलन गमावतो की मी हरिनामाचा आश्रय घेतलाच पाहिजे, मी भक्तांच्या संघाचा आश्रय घेतलाच पाहिजे, मी अर्चविग्रहांचा आश्रय घेतलाच पाहिजे, मी शास्त्रांचा आश्रय घेतलाच पाहिजे. आपण गमावून बसतो. याचा अर्थ आहे, जेव्हा भक्त त्यांच्या नियमांप्रती आत्मसंतुष्ट होतात, त्यांच्या इतरांप्रतीच्या व्यवहाराबद्दल ते आत्मसंतुष्ट असू शकतात, जेव्हा तुम्ही आश्रय घेत नाही आहात. तुम्ही आश्रय तेव्हा घेता जेव्हा तुम्हाला त्याची गरज वाटते.
सौम प्रभू काल प्रभुपादांना उद्धृत करत होते. ते म्हणाले, पाश्चिमात्य लोकांसोबत समस्या आहे की ते भक्तांबद्दल बोलत आहेत. मुंबईत तुम्ही सगळेच पाश्चिमात्य झालेले आहात, तर प्रभुपाद जे काही हिप्पींबद्दल आणि पाश्चिमात्यांबद्दल बोलत आहेत ते तुम्हाला देखील लागू होते. निश्चितच असा विचार करू नका. ते म्लेच्छ आणि यवन श्रील प्रभुपाद त्यांच्याशी बोलत आहेत. ते तुमच्याशी आणि माझ्याशी पण बोलत आहेत. श्रील प्रभुपाद म्हणाले, तुम्हा पाश्चिमात्य मुलामुलींसोबतची ही समस्या आहे की तुम्ही मायेचे भय तुम्हाला नाही. हे मनोरंजक आहे, कारण पाश्चिमात्य धर्मांमध्ये पूर्ण भर भयावरच आहे. जर तुम्ही चर्चमध्ये गेलात आणि त्यांची शास्त्रे वाचली तर सगळे काही भयाबद्दलच आहे. भगवंतांचा कोप. जर तुम्ही पाप केले तर तुम्हाला नरकात अग्निदाह दिला जाईल. आता पण चर्च लोकांच्या हृदयात इतकी भीती, इतके भय निर्माण करतात. मुस्लिम धर्माबद्दल काय बोलणे? मुस्लिम शास्त्र आणि मुस्लिम मौलवी इतके भय निर्माण करतात. जर तुम्ही हे केले किंवा ते केले किंवा इतर काहीही केले जे भगवंतांच्या योजनेप्रमाणे नाही, तर तुम्हाला नरकात जाळण्यात येईल. तुमची दयनीय अवस्था होईल, या आयुष्यात आणि पुढच्या जन्मी देखील. बहुतेक करून पाश्चिमात्य धर्मांमध्ये तुम्ही सर्वोच्च भगवंतांबद्दल ऐकले नसेल, जे बासरी वाजवत आहेत, नाचत आहेत आणि हसत आहेत. कोप करणारे भगवंत जे खूप कठोर आहेत, कडक शिस्तीचे आहेत. त्यांचे पद हे दंड देण्यासाठी आहे, न्याय निवाडा करण्यासाठी आहे आणि दंड देण्यासाठी आहे. असे का? श्रील प्रभुपाद याला अतिशय सोपे करतात. तुम्ही पाश्चिमात्य लोकांना मायेचे भय नाही, तर म्हणून पाश्चिमात्य धर्मामध्ये जास्तीत जास्त भर भयावर आहे की धर्मपालन करणाऱ्यांच्या मनात भय भरणे. आता भारतात तुम्ही बघाल, लोक बीडी ओढतात आणि बोलतात की एक रात्री आधी कशाप्रकारे त्यांच्या स्वप्नात राधाराणी त्यांच्यासाठी नाचत होत्या. म्हणून भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर राधाराणीबद्दल बोलत नाहीत, ते भौतिक अस्तित्वातील दुःखांबद्दल बोलतात. श्रीकृष्ण कोण आहेत? खरंच हे समजण्याआधी त्यांना मायेच्या भयाची गरज आहे, नाहीतर ते माया सोडणार नाहीत. त्यामुळे श्रील प्रभुपादांनी त्यांच्या पुस्तकात सुंदर संतुलन साधले आहे. त्यांनी भगवंतांच्या मधुर शाश्वत लीलेचे आणि भगवंतांच्या भक्तांच्या मधुर आदानप्रदानाचे वर्णन नेहमी भौतिक अस्तित्वाच्या दुःखांसोबत केले आहे. जोपर्यंत आपण आपल्या या भौतिक अस्तित्वातील स्थितीला समजणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणातून श्रीकृष्णांच्या सौंदर्याचा आणि माधुर्याचा आश्रय घेणार नाही. तर येथे देवता भगवंतांची प्रार्थना करीत आहेत की भगवंतच एकमेव आश्रय आहेत. आता ते या विषयात खूप अनुभवी आहेत, कारण त्यांना या भौतिक जगतात आश्रय मिळण्याची प्रत्येक शक्यता आहे, सुविधा आहे, आपल्यापेक्षा लाखो पटीने. इंद्रासाठी बिल गेट्स एका रस्त्यावरील भिकाऱ्यापेक्षा जास्त नाही, जो लोकांच्या गाड्यांचे काच साफ करून 1 रुपया मागत असतो. हे सत्य आहे. सत्य. तो इंद्रासमोर काहीच नाही. इंद्राजवळ आश्रय शोधण्यासाठी प्रत्येक शक्य ती सुविधा आहे, त्यांच्या शरीराद्वारे, मनाद्वारे आणि बुद्धीद्वारे. आणि ते म्हणत आहेत की हे भगवंत, तुमच्या चरणकमळाशिवाय दुसरे आश्रयस्थान नाही. 10व्या स्कंदात देवता प्रार्थना करतात की जो कोणी भगवंतांच्या चरणकमळाशिवाय दुसरीकडे आश्रय शोधत आहेत, ते समुद्रात दगडी नौकेचा आश्रय घेण्यासारखे आहे. श्रीकृष्णांच्या चरणकमळाशिवाय कोणतेही दुसरे आश्रयस्थान शोधणे म्हणजे समुद्राच्या मध्यात बुडताना त्या नौकेचा आश्रय घेणे जी दगडापासून बनली आहे, असे होय. माझे प्रिय गुरुबंधू सोमाप्रभू हे नौकाविहारात प्रवीण आहेत. त्यांचे पूर्वज अमेरिकेच्या इतिहासातील महान खलाशांपैकी होते. त्यांनी नौकेने कितीतरी वेळा समुद्र ओलांडले होते. नौका म्हणजे जी हवेने चालवली जाते, त्याला इंजिन नसते किंवा इंजिनसारखे दुसरे काही नसते. तुम्ही हवेच्या दिशेने जाता. तुमच्या सुकाणूचे मार्गदर्शन वाऱ्याने होते. ती नौका बऱ्याच मार्गांनी जाते. तर सोमप्रभू, तुम्हाला नौकांचे ज्ञान आहे. काय होते जेव्हा नौका दगडाची बनलेली असते? ते अधिकारी आहेत. ती नौका बुडते, पण ती खूप सुंदर दिसते. दगड एक खूप सुंदर गोष्ट आहे, नाही का? वासुदेव मिस्त्री त्या दगडांवर सुंदर नक्षीकाम करून सुंदर फुलांची नक्षी काढतात.
किंवा नौकेच्या सर्व बाजूंनी सुंदर देवता नाचत आहेत असे नक्षीकाम नौकेवर असू शकते. पण जर तुम्ही त्या नौकेचा आश्रय घेतला तर तुम्ही बुडाल. हा देवतांचा साक्षात्कार आहे, ज्यांना प्रत्येक गोष्ट कशी घडते याचे ज्ञान आहे आणि ज्यांच्याजवळ सर्व सोयीसुविधा आहेत. भगवंतांच्या चरणकमळाशिवाय दुसरीकडे आणि दुसऱ्यांमध्ये आश्रय शोधणे म्हणजे समुद्रात बुडताना दगडाने बनलेल्या नौकेचा आश्रय घेण्यासारखे आहे. आपण बुडणार आणि भक्त ते अशा नौकेचा आश्रय घेतात आणि त्यानंतर ते बुडतात आणि नंतर ते विचारतात की श्रीकृष्ण माझ्यासोबत असे का करीत आहेत. ते श्रीकृष्णांवर दोषारोपण करतात. इतक्या वर्षांनंतरसुद्धा मी का भक्तीतील अमृत चाखत नाही आहे? कारण तुम्ही दगडाच्या नौकेचा आश्रय घेतला आहे. तुम्ही बुडत आहात, मायेत बुडत आहात. तुम्ही श्रीकृष्णांप्रती असलेला रस गमावता आणि कितीतरी क्लेश आणि यातना तुमच्या जीवनात येतात आणि त्यानंतर आपण श्रीकृष्णांवरील आपली श्रद्धा गमावतो. आपण जास्तीत जास्त या दगडाच्या नौकेचा आश्रय घेतो. तर हे चक्र आहे जे चालतच राहते. या जन्मानंतर दुसऱ्या जन्मानंतर तिसऱ्या जन्मानं, जोपर्यंत शेवटी तुम्ही स्वतःला नम्र बनवत नाही आणि हे समजत नाही की मी आश्रय घेत नाही आहे, श्रीकृष्णांशिवाय दुसरा आश्रय नाही. येथे श्रील प्रभुपाद एका वृक्षाचे उदाहरण देतात. प्रखर सूर्यप्रकाशात वृक्ष आपल्याला आश्रय देतात. आपल्याला वृक्षाला आश्रय मागण्याची गरज देखील नाही. आपल्याला बस एवढेच करायचे असते की आपल्याला वृक्षाजवळ जावे लागते. असे नाही की तुम्हाला वृक्षाच्या खाली जाऊन म्हणावे लागते की हे वृक्ष कृपा करून आम्हाला छाया द्या. तुम्हाला मागावे लागत नाही. मागितल्याशिवाय तुम्हाला छाया मिळते. तो वृक्षाचा स्वभाव आहे. पण तुम्हाला वृक्षाचा आश्रय घ्यावा लागतो. समस्या ही आहे की ढगाळ वातावरण असते तेव्हा आपण वृक्षांकडे बघत देखील नाही. आपण वृक्षाजवळून चालत निघून जातो. कितीतरी वृक्षांच्या बाजूने आपण निघून जातो. पण जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर असतो तर आपण वृक्षाकडे बघतो. आपल्याला त्याची किंमत कळते. तर तसेच दुर्दैवाने जेव्हा आपल्या जीवनात संकट नसतात आपण हरिनाम जप करतो. कितीतरी हरिनाम घेतो. मी कितीतरी हरिनामाचा जप करतोय. आपण अर्चविग्रहांसमोर जातो. कितीतरी अर्चविग्रहांसमोर जातो आणि म्हणतो किती सुंदर अर्चविग्रह आहेत. पण जेव्हा आपल्या आयुष्यात संकट येतात आपण हरिनाम जप करतो. जेव्हा संकट येतात आपण पुन्हा अर्चविग्रहांसमोर जातो. आपण असे म्हणत नाही की चांगले वाटले, अर्चविग्रहांचे दर्शन घेऊन चांगले वाटले. तर आपण म्हणतो श्रीकृष्ण मला वाचवा. ते हेच तर आहे ज्याच्यासाठी कुंती प्रार्थना करते. संकटांसाठी, आपत्तींसाठी. कारण मनुष्य जातीचा स्वभाव आहे की आपत्तींशिवाय आपण भगवंतांचा आश्रय घेत नाही. अभक्तांच्या दृष्टिकोनातून 4 कारणांसाठी लोक कृष्ण भावनामृतकडे येतात. एक गरिबी, जे दुःख आहे, आणि दुसरे म्हणजे आपदा. लोक भगवंतांकडे एकतर गरिबीमुळे अथवा आपदा आली तर येतात. जिज्ञासू आणि सत्याचा शोध घेणारे दुर्मिळ आत्मा आहेत. संपूर्ण जगात सर्वाधिक लोक हे धर्माकडे येतात ते संकटकाळी. कारण त्यांना कुठेच आश्रय मिळत नाही, जो आश्रय त्यांना हवा असतो. म्हणून कुंती देवी प्रार्थना करतात की पुन्हा पुन्हा संकट येऊ द्या. कारण त्यावेळी माझ्याकडे भगवंतांचा मनापासून आश्रय घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. श्रीकृष्णांचा आश्रय घेण्यात संपूर्ण आध्यात्मिक जगत प्रकट होते. हे खरंच खूप सुंदर आहे. दुःख बरेचदा आनंदाला जन्म देते. कारण आपल्या दुःखात आपण श्रीकृष्णांचा आश्रय घेतो आणि श्रीकृष्णांमध्ये संपूर्ण आध्यात्मिक जग प्रकट होते. म्हणून भक्त दुःखाचे स्वागत करतात आणि ते आनंदाचे पण स्वागत करतात. भक्त श्रीकृष्ण जे पण काही प्रदान करतात त्याचे स्वागत करतात. एखादी परिस्थिती किती मंगलमय आहे हे यावर अवलंबून आहे की ती परिस्थिती आपल्याला किती प्रमाणात भगवंतांचा आश्रय घ्यायला मदत करते. असा विचार करू नका की जे काही चांगले आहे ते सगळे शुभ आहे, मंगल आहे. ते तेव्हाच मंगलमय आहे जेव्हा त्या चांगल्या परिस्थितीत तुम्ही श्रीकृष्णांचा आश्रय घेता. मंगलमय तेव्हा आहे जेव्हा आपण श्रीकृष्णांचा आश्रय घेऊ. एवढेच. अशा प्रकारे एका भक्ताने विचार करायला हवा.
Jai Pada Kamala Koti Chandra Sushitala. Ye Jaya Jagatachudaya. Narottam Das. नरोत्तमदास ठाकूर गातात, नित्यानंद प्रभूंचे चरणकमळ हे लाखो चंद्रासमान आहेत. या भौतिक अस्तित्वापासून ते आपल्याला शीतलता प्रदान करतात. नित्यानंद प्रभूंचे चरणकमळ हे वृक्षेच्या छायेप्रमाणे आहेत, जे आपल्याला या भौतिक घोर चिंतामयी प्रखर तापांपासून मुक्त करतात. या संदर्भात एक सुंदर कथा आहे. कोणी भक्त असो वा पापी, भगवंतांचा आश्रय सगळ्यांसाठी आहे. बरेचदा आपण बघतो की पुण्यवान लोकांपेक्षा पापी लोक मोठे भक्त असतात. प्रत्येक वेळी नव्हे, पण असे होते. कारण कधीकधी पुण्यवान लोक खरंच भगवंतांचा आश्रय घेत नाहीत, कारण ते पुरेसे दुःख भोगत नसतात. पण पापी खरंच आश्रय घेतात. जेव्हा ते आश्रय घेतात, कमीत कमी कधीतरी जगाई मधाई. चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंच्या दयेने कितीतरी लाखो लोक भक्त झाले. किती समाधीचे दर्शन लोक नियमितपणे घेतात. मधाईची समाधी खतवा येथे आहे. लाखो लोक तिथे जातात आणि ते मधाईच्या कृपेसाठी प्रार्थना करतात, कारण त्याने खरंच आश्रय घेतला होता. चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना सांगितले की तुम्ही बंगालला जा आणि प्रचार करा. ते पाणीआठीला गेले, ते कहढाला गेले, ते आदि सप्तग्रामला गेले, कुमारहट्टा, शांतीपूर येथे गेले. जेथे कुठे ते गेले, सगळीकडे ते केवळ नामसंकीर्तनाद्वारे भगवंतांचे प्रेम पसरवत होते. शेवटी ते नवद्वीपला आले, जेथे ते शचीमातेला भेटले. शचीमातेनी त्यांना प्रार्थना केली की मी माझ्या निमाईच्या विरहाच्या दुःखात आहे आणि तू माझ्या निमाईसारखाच आहे. कृपा करून मला वाचव. येथे राहा काही दिवस, 5 दिवस, 15 दिवस, 20 दिवस कृपा करून राहा. तर शचीमातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते थांबले आणि त्यांच्या सहकार्यांसोबत ते निरंतर नामसंकीर्तन करीत. चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेनुसार नित्यानंद प्रभू स्वतःला खूप सुंदर रीतीने सजवीत असत. चैतन्य महाप्रभू म्हणत की नित्यानंद प्रभूंचे दागिने हे नवधा भक्तीचे मूर्तिमंत अवतार आहेत. नित्यानंद प्रभू हे बलरामजींच्या मनोरचनेत होते. एक वृंदावनातील गोप होते. तर ते खूप किमती रेशीम परिधान करीत, वेगवेगळ्या रंगांचे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे, आणि स्वतःच्या डोक्याभोवती सुंदर सुंदर फेटे बांधत. त्यांच्याकडे सुंदर सुंदर हार होते. कितीतरी सोन्याचे, मोत्यांचे हार होते. त्यांच्या 10 बोटांमध्ये त्यांनी सोन्याच्या चकाकणाऱ्या अंगठ्या घातल्या होत्या. नंतर त्यांनी सोन्याचा बाजूबंद बांधला होता. मोत्यांचे कर्णफुलं, सोन्याचे चांदीचे पैंजण घातले होते. कितीतरी रत्ने आणि कितीतरी दागिने. त्यांचे कपडे हे किमती आणि मोहक, उत्कृष्ट अभिरुचीचे रेशमाचे होते. त्यांच्या कमरेला बासरी बांधली होती. त्यावेळी तेथे एक ब्राह्मण होता आणि हा ब्राह्मण लहानपणापासून वाईट संगतीमुळे अतिशय दुष्ट होता. त्याच्या अंतःकरणात जराही दया किंवा चांगुलपणा नव्हता, प्रेम नव्हते. तो त्याच्या इंद्रिय तृप्तीसाठी काहीही आणि सगळे काही करत. त्याच्या ब्राह्मण जातीमुळे त्याच्याकडे खूप शक्ती होती. अगदी जसे राक्षसांमध्ये सर्वाधिक धोकादायक ब्रह्मराक्षस असतात. कारण जेव्हा व्यक्तीकडे अध्यात्माची शक्ती असते, जेव्हा व्यक्तीकडे त्रिगुणांची शक्ती असते आणि ते राक्षसी वृत्तीचे होतात, ते खूप धोकादायक असतात. तर तो ब्राह्मण दरोडेखोर, चोर आणि डाकू झाला. त्याच्याशी तुलना होऊ शकेल असे कोणी नव्हते. तो लवकरच दरोडेखोरांचा राजा झाला. भीतीने इतर दरोडेखोर, हत्यारे, चोर त्याच्या पायाशी नतमस्तक होत असत. तर त्याच्याकडे त्याची टोळी होती. एक दिवस त्याने नित्यानंद प्रभूंना या सर्व दागिन्यांसह बघितले. तर त्याने नित्यानंद प्रभूंच्या सहकाऱ्यांपैकी एका सहकाऱ्याचा वेश धारण केला. नित्यानंद प्रभूंबद्दल माहिती गोळा करण्यास आणि त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीविषयी माहिती गोळा करण्यास तो भगवंतांचा संग घेत होता. त्यांना मारण्याच्या आणि त्यांना लुटण्याच्या हेतूने. नित्यानंद प्रभूंना हे सगळे माहीत होते. ते प्रत्येकाचे हृदय जाणत होते. त्यांना माहीत होते की तो एक दुष्ट राक्षस आहे, जो नित्यानंद प्रभूंच्या सहकार्याच्या वेशात आलाय आणि नित्यानंद प्रभू त्याला सगळे करू देत होते.
तर दरोडेखोराच्या राजाने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना एकत्र केले आणि म्हणाला, दुर्गादेवीने आपल्याला आशीर्वाद दिला आहे. जे काही आपल्याला या आयुष्यात हवे होते ते सगळे एकाच जागेवर आहे. या अवधूताच्या शरीरावर जेवढे रत्न आणि दागिने आहेत, भौतिक दृष्टीने त्याचा मी हिशोब देखील करू शकत नाही. आणि ती सगळी रत्ने आणि दागिने ते नेहमी त्यांच्या शरीरावर परिधान केलेले असतात. आपल्या संपूर्ण आयुष्याची लूट, सर्व काही आपण ज्याची कधी आपण इच्छा करू शकलो नाही, ते सगळे एकाच जागी आहे, या अवधूताच्या शरीरावर. आपण त्यांना लुटू आणि नेहमीसाठी आपण आराम करू. तर आज रात्री आपण हल्ला करू. ते सगळे खूप आतुर होते. त्यांनी एक गुप्तचराला पाठवले होते. नित्यानंद प्रभू हिरण्य पंडितांच्या घरी होते. ते झोपतील याची आपण वाट बघू आणि नंतर आपण हल्ला करू. तर गुप्तचर लक्ष ठेवून होता. पण नित्यानंद प्रभू आणि त्यांचे भक्त प्रसाद ग्रहण करीत होते आणि ते जास्तीत जास्त प्रसाद ग्रहण करतच होते कारण ते श्रीकृष्णाला चाखत होते. जेव्हा नित्यानंद प्रभू आणि त्यांचे सहकारी प्रसाद ग्रहण करीत असत, ते अद्वितीय असत. त्यांचा प्रत्येक ग्रासात ते अत्यानंद अनुभवत होते कारण ते श्रीकृष्णांना चाखत होते. कधीकधी अत्यानंदात ते सिंहासारखे ओरडत होते, किंचाळत होते. प्रसादाचा प्रत्येक घ्रास घेताना, श्रीकृष्णांचा प्रसाद चाखताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या अंगावर काटे उभे राहत होते आणि ते प्रसादाच्या मध्येच नाचायला लागले. यात मीठ नाही आहे, हे बरोबर शिजलेले नाही, असे ते काही म्हणत नव्हते. ते श्रीकृष्णांचा प्रसाद ग्रहण करीत होते. ते प्रसाद ग्रहणच करीत होते. आणि गुप्तचर परत गेला आणि म्हणाला, ते अजूनही प्रसादच ग्रहण करीत आहेत. तर त्यांनी वाट बघितली आणि अजून पुरेसा अंधार पण झाला नव्हता. त्यांच्याकडे त्यांच्या तलवारी, त्यांचे चाकू, त्यांचे त्रिशूळ होते. नित्यानंद प्रभूंनी निद्रादेवीला पाठविले आणि ते सगळे झोपले, गाढ झोपले. त्यांना कळले देखील नाही की रात्र झाली आहे आणि एकदम कावळे कावकाव करायला लागले. चिमण्या आणि मैना त्यांच्यासाठी नाही आल्या कारण कदाचित चिमण्या आणि मैना उठल्या नसतील, पण ते कावळांचे कावकाव त्यांना आकर्षित झाले. तर ते उठले आणि त्यांनी बघितले सगळीकडे सूर्यप्रकाश आहे आणि लोक तेथून पायी चालत जात आहेत आणि अजूनही त्यांच्या सगळ्यांच्या हातात त्यांची शस्त्रे आहेत. तर त्यांनी त्यांची शस्त्रे लपवली आणि ते सगळे एकमेकांशी भांडू लागले आणि एकमेकांना दोष देऊ लागले. तू आधी झोपलास, नाही, तू आधी झोपलास, तू का बरं झोपलास, तू मला उठवायला हवे होते, नाही. तऱ्हेतऱ्हेने ते एकमेकांसोबत वादविवाद करीत होते. त्यांचा पुढारी म्हणाला, मला माहीत आहे, थांबवा हा वादविवाद, ते निरर्थक आहे. हे असे झाले कारण हे कार्य करण्याआधी आपण योग्य प्रकारे दुर्गादेवीची पूजा केली नाही. आज रात्री आपण दुर्गादेवींना मांस आणि मदिरा अर्पण करू आणि नंतर आपण हल्ला करू. तर त्यांनी छान पूजा केली. त्यांनी मांस, रक्त, मदिरा दुर्गादेवीला अर्पण केले, जेणेकरून दुर्गादेवी त्यांना आशीर्वाद देईल आणि सगळे काही मंगलमय करेल. त्यानंतर त्यांनी त्यांची तलवार, चाकू, सुळे, त्रिशूळ आणले आणि ते गंभीर हिंसेसाठी तयारी करू लागले. पण त्या रात्री खूपच काळोख होता. जेव्हा ते आले त्यांनी बघितले की कितीतरी अवाढव्य माणसं होती, पहारा देत होती ती. त्यांच्या गळ्याभोवती फुलांचे हार होते आणि त्यांच्या हातात त्रिशूळ होते. त्यांच्यातील प्रत्येकजण हा इतका महाकाय आणि शक्तिशाली होता की एक जण अगदी सहज 100 चोरांना नष्ट करू शकायचा. ते बघत होते, आपण काय करू शकणार. ते घराच्या अवतीभोवती होते आणि हरिहरीचा आणि कृष्णचा जप करीत होते. त्यांनी वाट बघितली आणि ते पहारेकरी पहारा देत होते आणि भगवंतांच्या नामाचा जप करीत होते. तर चोर सगळे एकत्र आले आणि वादविवाद करू लागले. काय घडले आणि का? ते पहारेकरी कोण होते? कदाचित नित्यानंद प्रभूंना कळले की आपण कोण आहोत आणि आपण परत येऊ आणि म्हणून त्यांनी या पहारेकऱ्यांना बोलावले त्यांना वाचवण्यासाठी. त्यांच्यापैकी कोणीतरी एकदम म्हणाले, मी ऐकले आहे की ते महान अवधूत आहेत, ते आत्मसाक्षात्कारी आत्मा आहेत, ते दैवी पुरुष आहेत. ते पहारेकरी कदाचित दुसऱ्या जगतातून त्यांना वाचवण्यासाठी आले आहेत. कोणीतरी म्हणाले, कोणत्या प्रकारचे अवधूत? ते महान संत कसे असू शकतात? संत व्यक्ती इतके खात नाहीत. संत व्यक्ती स्वतःला किमती रेशमाने आणि अगणित रत्नांनी आणि सोन्याने सजवत नाहीत.
पण पुढारी म्हणाला, त्याने जाहीर केले की नक्कीच कोणीतरी महत्त्वाचे लोक, गव्हर्नर किंवा राजा त्यांना भेटायला येणार असतील, त्यामुळे त्यांच्यासोबत हे सगळे पहारेकरी आले आहेत. तर आपण 10 दिवसांसाठी घरी जाऊ आणि 10 दिवसांनंतर पहारेकरी गेलेले असतील आणि आपण आपली कामगिरी पार पाडू. ते 10 दिवसांनंतर परत आले. त्यांनी त्यांची सगळी शस्त्रे स्वच्छ केली आणि शस्त्रांना धार केली. प्रत्येक चोराकडे कमीत कमी 10 शस्त्रे होती. त्यांनी घराभोवती डेरा टाकला. ते हल्लाच करणार होते, पण एकदम त्यांच्यापैकी प्रत्येकजण आंधळा झाला. ते काहीच विचार करू शकत नव्हते. त्यांना ताप येऊ लागला. त्यांच्यापैकी एक जण कालव्यात चालत गेला आणि पडला. तो बाहेर निघू शकला नाही. मच्छरांनी त्याचे शरीरावर हल्ला केला. दुसरा चालत चालत कचऱ्यात पडला. मच्छर आणि विंचू त्याला चावू लागले, डंख मारू लागले. तिसरा डबक्यात पडला. त्याचे हातपाय तुटले. चौथा चालत होता. चालता चालता त्याला इतका ताप आला की तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. पाचवा काट्याच्या गड्ड्यात पडला. ते एका कट्यारीसारखे होते, ज्याने त्याचे हातपाय, शरीर कापला गेले. त्यांच्यातील प्रत्येकजण असे दयनीय स्थितीत अगदी असहाय्य होते. ते बघू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना काही माहीत नव्हते काय होत आहे आणि का. ते वेदनेत ओरडत होते. पण नंतर इंद्र, ज्यांच्याबद्दल आपण आज बोलतोय, जे एक महान भक्त आहेत, ते कोपित झाले. ते दरोडेखोर नित्यानंद प्रभूंना, इंद्रदेवाच्या पूजनीय भगवंतांना काय करू इच्छित होते, तर इंद्राने काळे ढग पाठवले आणि मुसळधार पाऊस पाडला. इतकी कडाक्याची थंडी होती आणि मुसळधार पाऊस जणू त्या दरोडेखोरांना चाबकाचे फटकारे मारत होता. जसे काट्यांमध्ये कचऱ्यात पडलेले होते, ते त्यांना सगळ्या प्रकारचे किटाणू डंख मारित होते. त्यामुळे ते वेदनेत किंचाळत होते, ओरडत होते. पण ती तर त्यांची सुरुवात होती. इतकी कडाक्याची थंडी होती की गारा पडू लागल्या. पावसाचे थेंब एकत्र येऊन बर्फाचे मोठे गोळे पडत होते. मुंबईत तुम्ही गारा एवढ्या बघितल्या नसतील, पण पाश्चिमात्य देशांमध्ये गारांचे वादळ विनाशकारी होऊ शकते. मी जेथे राहत होतो तेथे मी बघितले आहे की जेव्हा प्रचंड गाराचे वादळ येते, तर कधी कधी ते लोकांची छपरं तोडतात, लोकांची घरं मोडून तोडून टाकतात. मोठे मोठे गारांचे वादळ सामान्य गोष्ट आहे. शेकडो गारांचे काच फोडून टाकतात. हे गारांचे वादळ वैयक्तिकरित्या इंद्रदेवाच्या देखरेखीखाली होते आणि या गारा, बर्फाचे गोळे त्या गरीब दरोडेखोरांच्या हातापायावर, शरीरावर आदळत होते. तासोन तास हे चालू होते, जोपर्यंत त्या दरोडेखोरांपैकी प्रत्येक जण मृत्यूच्या द्वाराजवळ येऊन ठेपला. अतिशय वेदनादायक, छळ करणारा मृत्यू. आणि तेथे त्यांना स्वतःचा बचाव करण्याची मुळीच शक्यता नव्हती. अगदी निसहाय, दुःखद, आणि ते सगळे मरणाला टेकले होते. यामुळे दरोडेखोरांचा राजा विचार करू लागला. तो तेथे पडलेला होता, वेदनेत ओरडत होता, किंचाळत होता, रडत होता. तो विचार करू लागला, कोण आहेत हे नित्यानंद प्रभू? ते स्वयं परम पुरुषोत्तम भगवान आहेत. या संपूर्ण चराचर सृष्टीचे भगवंत आहेत. मी किती अज्ञानी, मूर्ख आहे. मी त्यांना ओळखू शकलो नाही. तो विचार करू लागला, आपण दरोडेखोर पापी आहोत. आपण कधीच रात्री झोपत नाही, आपण दिवसा झोपतो. असे कसे झाले की आपल्यापैकी प्रत्येकजण रात्री झोपी गेले? कदाचित त्यांच्या संपूर्ण जीवनात ते पहिल्यांदाच पूर्ण रात्रभर झोपले. श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, आत्मसाक्षात्कारी आत्म्यासाठी जो दिवस असतो, भौतिकवादी लोकांसाठी ती रात्र असते. आपण मुंबईत बघतो, हे शहर रात्री जागते. न्यूयॉर्क शहर, त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे. हा त्यांच्या मोठ्या जाहिरातीची मोहीम आहे की हे शहर कधीच झोपत नाही. याचा अर्थ रात्रीचे जीवन इतके आहे. लोक पूर्ण रात्र जागतात आणि पूर्ण रात्रभर ते काय करत असतात? ते केवळ मद्यपान करतात, ड्रग्ज, वैश्यागमन करतात, इंद्रिय तृप्तीच्या मनोरंजक ठिकाणी जातात पूर्ण रात्रभर. मुंबईत तसेच होत चालले आहे. तो दरोडेखोरांचा राजा विचार करीत होता, असे कसे झाले? आपण पूर्ण रात्रभर झोपलो हे अशक्य आहे. मला हे कळत नाहीये. आणि नंतर ते अवाढव्य पहारेकरी, ते मनुष्य नव्हते. कोणी मनुष्य इतका अवाढव्य आणि शक्तिशाली असू शकत नाही. पण मला हे कळू शकले नाही. मी किती मूर्ख आहे. मला आंधळे व्हावे लागले. मला विंचवांचे डंख खावे लागले, लीचचे डंख खावे लागले, मच्छरांनी चावले, काट्यांचा वार सहन करावा लागला. थंडीमुळे मला गारठावे लागले. मुसळधार पावसाचा आणि गारांचा मार खावा लागला. मला किती वेदना सहन कराव्या लागल्या. मी मृत्युमुखी पडलोय.
शेवटी मला कळले की नित्यानंद प्रभू तुम्ही परमपुरुषोत्तम भगवान आहात. मी तुमचा आश्रय घेतो. त्यांनी पूर्णपणे भगवंतांचा आश्रय घेतल्यानंतर ही सगळी संकटं नाहीशी झाली. ते पुन्हा पाहू शकले. सगळे किटाणू, मच्छर, विंचू, सरपटणारे प्राणी निघून गेले. पावसाळी ढग पांगले आणि तो दरोडेखोरांचा राजा या निष्कर्षावर येऊन पोहोचला की जेव्हा कोणी चालत आहे आणि त्याने एकदा जमिनीला, धरतीला ठोकर मारली तर तो धरतीवरच कोसळतो. याचा अर्थ तुम्ही धरतीचा अपराध करीत आहात आणि नंतर तुम्ही पडता, तुम्ही कोसळता, पण तेथे एकच आश्रय आहे, धरती माता. जेव्हा तुम्ही तुमच्या चुकीमुळे कोसळता आणि तर एकमेव आश्रय आहे ती धरती स्वतः. तर तसेच जेव्हा आपण भगवंतांप्रती अपराध करतो किंवा भगवंतांच्या भक्तांप्रती अपराध करतो तर तेथे एकमेव आश्रय आहे. जर तुम्ही वैष्णवांचा अपराध करता तर एकमेव आश्रय आहे ते म्हणजे तुम्हाला त्या वैष्णवाचा आश्रय घ्यावा लागेल. जर तुम्ही भगवंतांप्रती अपराध करता तर भगवंतांचा आश्रय घेणे हाच एक आश्रय आहे. तर त्याने त्याच्या अंतःकरणातून नित्यानंद प्रभूंचा आश्रय घेतला. त्याने त्याचे जीवन समर्पित केले आणि त्याने प्रार्थना केली की मी असा पापी आहे, मी इतका दुष्ट आहे, मी ब्राह्मणांची हत्या केली, मी गोहत्या केली, मी निरपराध लोकांचे शोषण केले, माझ्या पूर्ण जीवनात मी हेच सगळे केले. आता मी तुम्हाला शरण आलोय. मी तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगेन. मी जिवंत राहिलो किंवा माझा मृत्यू झाला तरी मी तुमचा दास आहे. कृपा करून माझा स्वीकार करा. तो आणि इतर दरोडेखोर जसे ते अजूनही मृत्युमुखी पडले होते. त्यांना आत्ताच त्यांची दृष्टी परत मिळाली होती आणि त्यांच्या पुढाऱ्याशिवाय इतरांना कोणालाच काय झाले हे माहीत नव्हते. त्यांनी सगळ्यांनी गंगेत स्नान केले आणि त्या दरोडेखोरांचा राजा हिरण्य पंडितांच्या घरी आला, जेथे त्याने नित्यानंद प्रभूंच्या चरणकमळावर दंडवत प्रणाम केला आणि तो रडायला लागला आणि म्हणाला, मी पापी आहे, कृपा करून मला वाचवा. काही भक्तांना कळले की तो किती दुष्ट पापी व्यक्ती होता आणि ते विचार करू लागले की कदाचित तो केवळ अशा प्रकारे ढोंग करीत आहे जेणेकरून आपले लक्ष नसताना तो आपल्यावर हल्ला करेल. आणि बाकी सगळे विचार करीत होते, नाही, असे नाही, अगदी पतित लोकांना पण नित्यानंद प्रभूंची कृपा मिळते. नित्यानंद प्रभूंनी त्यांना बघितले. तो रडत होता, त्याच्या अंगावर काटे उभे राहिले होते. तो श्रीकृष्णाचे नाम घेत होता कारण त्याने श्रीकृष्णाचा आश्रय घेतला होता. तो खरं तर भक्ती चाखत होता. नित्यानंद प्रभूंनी त्याला विचारले, तुझ्यात हा बदल कसा झाला? तू अशा प्रकारे का आलास? तू असे काय पाहिले ज्यामुळे तुझी ही स्थिती झाली? हात जोडून आणि पश्चातापाच्या अश्रूंसोबत तो म्हणाला, मी सर्वाधिक पापी आहे, सर्वाधिक पतित आहे. मी तुम्हाला शरण आलोय. कृपा करून मला आश्रय द्या. नित्यानंद प्रभूंनी त्याला सोपा उपदेश दिला. आजपासून सगळ्यांचा आदर कर. प्रत्येकांप्रती दयाभाव ठेव. कुणाप्रती निर्दयी बनू नकोस. यापुढे कुणालाही अपशब्द बोलू नकोस. सगळी पापकृत्य सोडून दे. भक्तांच्या संघाचा आश्रय घे आणि निरंतर हरिनाम जप कर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वाधिक पापी आणि पतित आत्म्यांचा उद्धार करायला चैतन्य महाप्रभू आलेले आहेत. ह्याची नेहमीच गरज आहे. तुमचे पापकृत्य सोडा, दुसऱ्यांप्रती दयाभाव ठेवा आणि हरे कृष्णाचा जप करा. एवढेच. दरोडेखोरांनी नित्यानंद प्रभूंना म्हटले की कारण मी तुमच्या दिव्य शरीराला इजा पोहोचण्याची इच्छा केली, मी इतका पापी आहे, मी तुमची परवानगी घेतो. मला गंगा नदीत बुडू द्या आणि मी प्रार्थना करतो की मला तुमचा चिरंतन सेवक म्हणून स्वीकार करा. नित्यानंद प्रभू म्हणाले, नाही, गंगेत बुडून मरण्याची गरज नाही, कारण तुम्ही केवळ माझ्या दिलेल्या उपदेशाचे पालन करा. मी सर्व पापांचा आणि सर्व कर्मांचा स्वीकार करेल जे तुम्ही मागील कितीतरी जन्मांमध्ये केले असतील. मी तुमच्या सर्व कर्मांचा स्वीकार करेल. केवळ पाप करणे थांबवा, सगळ्यांप्रती दयाभाव राखा आणि हरे कृष्णाचा जप करा. एवढेच नाही तर सगळे दरोडेखोर तुमच्या चरणकमळाशी नतमस्तक होतील. तर तुम्ही त्यांना भक्तीचा प्रचार करा आणि सगळ्या हत्यारांना आणि दरोडेखोरांना भक्ती मार्गावर आणा. त्यांना चैतन्य महाप्रभूंची शिकवण द्या. त्यानंतर नित्यानंद प्रभूंनी त्यांच्या गळ्यातील फुलांची माळा काढून दरोडेखोराच्या गळ्यात टाकली. सगळे भक्त त्या दरोडेखोराला मिळणारी कृपा बघून मंत्रमुग्ध झाले. ते सगळे जय जय म्हणू लागले. जेव्हा त्यांनी बघितले की नित्यानंद प्रभूंच्या गळ्यातली फुलांची माळा दरोडेखोराच्या गळ्यात आहे तर प्रत्येक भक्त त्या दरोडेखोराला त्याच्या चरणकमळांना दंडवत करीत होते.
जो आता दरोडेखोर राहिला नव्हता. तो स्वतःला इतका अयोग्य समजत होता की तो दरोडेखोरांचा राजा खाली जमिनीवर पडला. नंतर नित्यानंद प्रभूंनी त्यांचे चरण कमळ त्या दरोडेखोराच्या डोक्यावर ठेवले. त्या क्षणीच त्याची सगळी पापं धुतल्या गेली आणि भगवंतांच्या प्रेमाने त्याच्या अंतःकरणात प्रवेश केला. आजच्या विषयानुसार कथेचे तात्पर्य काय आहे? त्या दरोडेखोराला त्या प्रकारची दुःखे भोगावी लागली हे समजण्यासाठी की श्रीकृष्णांशिवाय दुसरे आश्रयस्थान नाही. जेव्हा प्रखर ऊन असते आणि तुम्ही वृक्ष बघता तर तुम्ही पळत त्या वृक्षाच्या छायेत जाता. श्रील प्रभुपाद स्पष्ट करतात की आपल्या सगळ्यांजवळ या भौतिक जगात आपापले अनुभव आहेत, पण खरी बुद्धिमत्ता ही आहे की ऐकून शिकणे. म्हणून आपण दररोज श्रीमद भागवतम वाचलेच पाहिजे. जेव्हा इंद्र आणि इतर देवतांची स्थिती पाहतो, खरं तर तुम्ही जर वर्तमानपत्र वाचले तर प्रत्यक्षात ते श्रीकृष्णांशिवाय श्रीमद भागवतमचे तत्त्वज्ञानच आहे. बहुसंख्य बातम्या ह्या दुःखद असतात. वर्तमानपत्र वेचली जातात ती वाईट बातम्यांमुळे, चांगल्या बातम्यांमुळे नव्हे. लोक वाईट बातम्यांकडे आकर्षले जातात. लोक कावळ्यांसारखे आहेत. त्या सगळ्यांना घाण आवडते, कारण दुःख आनंदापेक्षा जास्त प्रभावित करते. आनंदी प्रेमगीतं थोडेच आहेत, पण लाखो दुःखी प्रेमगीतं आहेत जेथे त्रास आहे. रॉक अँड रोलचा जन्म ब्लूजपासून झाला आणि ब्लूजचा जन्म कोठे झाला? दुःखातून. दुःखांबद्दल गाणे किंवा विफल प्रेमाबद्दल गाणे. ब्लूजचा जन्म गॉस्पेल म्हणीतून झाला. काय आहे गॉस्पेल? आत्मा दयनीय परिस्थितीत भगवंतांसाठी रडतोय म्हणजे गॉस्पेल होय. भौतिक जगताचा हल्ला आणि भगवंतांच्या कृपेसाठी साथ घालून भगवंतांचा आश्रय घ्यायचा. आणि जर कोणी भ्रष्ट झाला असेल, अप्रामाणिक असेल, तर तो इंद्रिय तृप्तीचा आश्रय घेईल. पण सत्य हे आहे की दुःख खूप शक्तिशाली असते. तुम्ही कितीतरी गोष्टींचा आनंद घेऊ शकता. तुम्ही काहीतरी सुंदर बघू शकता. तुम्ही छान वातावरणाचा आनंद घेऊ शकता आणि सगळे काही करू शकता. पण जर तुमचा पाय काट्यावर पडला, तुमच्या शरीराचा अगदी लहान भाग, उर्वरित संपूर्ण शरीर खूप आनंदी आहे, पण एवढा लहान काटा तुमच्या शरीरात गेला, कशाला प्राधान्य मिळेल? तुम्ही अजूनही विचार करताय का? ओ किती सुंदर वातावरण आहे, हो किती सुंदर संगीत आहे, सगळे काही सुंदर आहे, की तुम्ही काट्याला काढायचा विचार करता? हा या जगाचा स्वभाव आहे. दुःखाचा खोल प्रभाव पडतो. स्वर्गीय लोकांमध्ये आनंदाचा तो प्रभाव पडतो. स्वर्गीय लोकांमध्ये आनंद इतके शक्तिशाली आहे की तो आपल्या जाणीवेवर प्रभाव पाडतो. तेथे प्रत्यक्षात दुःख नाही, खूपच कमी दुःख आहे. पण या पृथ्वी तलावर आणि नरकात जास्त दुःख आहे. आनंद जास्त प्रभाव पाडत नाही जेवढा दुःख प्रभाव पाडतो. म्हणून भक्त ऐकून समजतात की या जगाचे स्वरूप काय आहे आणि सरतेशेवटी तेथे एकमेव आश्रय आहे आपल्या कुटुंबातील अचूक सैनिकांत नाही, आपल्या समाजाच्या अचूक सैनिकांमध्ये नाही. शेवटी ते आपल्याला मदत करू शकत नाही जोपर्यंत ते आपल्याला श्रीकृष्णांच्या चरणकमळाशी आणत नाहीत. कुटुंब हे वैकुंठ आहे जर प्रत्येकजण एकमेकांना श्रीकृष्णाच्या चरणकमळाचा आश्रय घ्यायला मदत करीत असेल तर. भक्तांचा संघ तो तितका मौल्यवान आहे, अमूल्य आहे, जितके आपण सगळे एकमेकांना प्रोत्साहित करतो, एकमेकांना पटवून देतो की श्रीकृष्णांशिवाय दुसरा आश्रय नाही. कशा प्रकारे श्रीकृष्ण त्यांचा आश्रय देतात? सर्वाधिक दयाळू आणि परोपकारी आणि सुलभ मार्गाने, त्यांच्या पवित्र नाम जपाने. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. Shelter in the most benevolent and accessible way through his holy names. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Thank you very much. Srila Prabhupada ki jai.